एक अवघ्या 10 मिनिटामध्ये हातामधून 6 ते 7 इंजेक्शन ओढले गेले. तर त्याच्यात 10 मिनिटात मुलगी बेशुद्ध झालेली तिथेच. आम्ही विचारलं, हे नेमकं काय झालंय, कशाने झालंय? ते म्हणले माहीत नाही. बीपी लो दाखवत होतं, तर त्यांनी हातातून 5 ते 6 इंजेक्शन तिच्या दुसऱ्या हातातून सोडले. म्हणजे त्यावेळी 10 मिनिटात 5 ते 6 इंजेक्शन तिला दिले. 7 वर्षाच्या मुलीला की 12 वर्षाच्या मुलीला हो. 5 ते 6 इंजेक्शन फक्त 10 मिनिटाच्या काळात दिले. फक्त ऑक्सिजन मास्क तिच्या नाकावर ठेवला, त्यात ऑक्सिजन नव्हता. आणि नाही. त्यांनी आम्हाला हॉस्पिटल कुठल्या न्यायचं तेही सांगितलं नाही. आणि शिवाय तिला जो उपचार दिला होता त्याची फाईलही त्यांनी आमच्यासोबत दिली नाही. मला पीएम रिपोर्ट आता भेटलेला नाही. पोलीस प्रशासन कुठली दखल घेतलेली नाही अजून. मी 1 महिना झाला उलटलाय माझा अजून. कसलीच कारवाई झालेली नाही, काहीच नाही. स्पष्ट म्हणजे याच्या निष्काळजीपणामुळे, याच्या अपुऱ्या सुविधामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. हे आत्तापर्यंत याच्या आधी कितीतरी घटना घडलेल्या. खरमाटे, गटागट, त्याच्यानंतर मोरे, विघ्ने, तांबे, कातकडे, आत्तापर्यंत कितीतरी घटना घडल्या. यांनी गोरगरिबाला दमदाटी करून हुकुमशाही आणि दादागिरीने यांनी सगळे प्रकरण दाबिलेले आहेत. गोरगरीब लोक पुढे येत नाहीत. नमस्कार, Story.comच्या या नव्या व्हिडिओत स्वागत. मी विशाल. बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात आहे मी आत्ता. शिरूर शहरामध्येच आहे. इथे गेल्या काही दिवसापासून एक बाप आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर डॉक्टरला कारणीभूत ठरून पाठपुरावा करतो की याचा तपास व्हावा, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. पण या बापाला आजपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही आहे. एका बालरोग तज्ज्ञाने मुलगी ठणठणीत आहे घरी घेऊन सांगितलं आणि त्याच्यानंतर मध्यरात्रीच मुलीला त्रास वाढला आणि जीव गेला. त्यानंतर ही डॉक्टरची चूक होती असं पालकांचं म्हणणं आहे. त्यानंतर या हातबल बापाने मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस स्टेशन सगळ्यांना अर्ज लिहिले, पुरावे दिले. मात्र डॉक्टरवर कारवाई आजपर्यंत काही झालेली नाही आहे. आणि एवढंच नाही तर या हॉस्पिटलमध्ये अजूनही अशा बऱ्याच केसेस घडल्यात. मात्र त्या सगळ्या केसेस दाबल्या जात आहेत किंवा त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जे काही गोष्टी मला दाखवल्या आणि ती जी काही धडपड करतायत, त्यांना जी काही त्यांचं म्हणणं जगासमोर मांडायचं आहे ते फक्त जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो. संजय बारगजे त्यांचं नाव आहे. मला सविस्तर घटना सांगा, नेमकं हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही मुलीला दाखल केलं होतं आणि सुरुवात नेमकी कशी झाली होती, काय त्रास होत होता तिला? 1 तारखेला आम्ही सकाळी 10च्या अंदाजे आम्ही गुरुदत्त हॉस्पिटल प्रशांत ढाकणे यांच्याकडे सकाळी गेलो असता मुलीला साधी उलटी झालेली होती. उलटी झालेली असताना तिथे गेले असताना त्यांनी इंजेक्शन दिले 2 आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी पाठवलं. त्याच्यानंतर पुन्हा ते म्हणले संध्याकाळी घेऊन या. संध्याकाळी पुन्हा त्याच्यानंतर 2 त्यांनी सलाईन दिले. पुन्हा नंतर ते म्हणले घरी पाठवलं, सकाळी घेऊन या. सकाळी तोच प्रकार केला. सकाळी सलाईन दिले, पुन्हा घरी पाठवलं आणि रविवारी संध्याकाळी 10 वाजता आम्ही सलाईन घेऊन घरी गेलो असता. त्याच्यानंतर मुली घरी गेल्यानंतर व्यवस्थित जेवण केलं तिने आणि व्यवस्थित होती. तिला रात्रीच्याला मध्यरात्रीच्याला 1-1:30 वाजता त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. ती घाबरून उठली. पप्पा म्हणले मला श्वास घ्यायला त्रास होतोय. ती घाबरून उठली असता मी जवळ घेऊन पाहिली तर ती जर थंड अवस्थेत पडलेली होती. तर त्यावेळेस मी उचलली पटकन तिथं गुरुदत्त हॉस्पिटल शेजारीच माझ्या 100-150 फूट अंतरावर शेजारीच असल्यावर तिथं नेली असता. तिथं नेली तर तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तर तिथं गेल्या असताना आम्हाला तिला श्वासची ऑक्सिजनची गरज होती. तिथं ना व्हेंटिलेटर, ना ऑक्सिजन, ना कुठली ॲम्ब्युलन्स, ना काही सुविधा भेटली नाही. का तिथं अतिदक्षता, आयसीयू रूम काहीच कुठलीच सुविधा नाही भेटली त्या हॉस्पिटलमध्ये. एक अवघ्या 10 मिनिटामध्ये हातामधून 6 ते 7 इंजेक्शन ओढले गेले. तर त्याच्यात 10 मिनिटात मुलगी बेशुद्ध झालेली तिथेच. म्हणजे ते शेवटच्या क्षणाला इंजेक्शन दिले का सगळं? शेवटच्या क्षणाला दिले. ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला 6 ते 7 इंजेक्शन हातातून ओढलेत, 10 मिनिटात मुलीचा मृत्यू झालेला आहे. 10च मिनिटामध्ये. हे इंजेक्शन देताना डॉक्टर स्वतः तिथं होते? डॉक्टर होते. हो, डॉक्टरने दिले इंजेक्शन? डॉक्टर स्वतः. मुलीचं वय किती होतं? 12-13 वर्ष. 12 वर्ष. 12 सुरू होतं. रात्री किती? 1 वाजता तिला 1 वाजता. 1 वाजता. तुम्ही सांगा, तिला रात्री 1 वाजता समजा त्रास सुरू झाला, मग नंतर तुम्ही शिरूरमध्येच राहता शहरामध्ये, मग लगेच डॉक्टरकडे नेलं? लगेच डॉक्टरकडे गेलो. हां, त्यांना सांगू द्या. आणि डॉक्टर होते त्यावेळी 1 वाजता बरोबर? डॉक्टर नव्हते, त्यांचा स्टाफ होता. आम्ही त्यांना उठवलं. तर डॉक्टरांना बोलवलं होतं आम्ही. तर त्यांनी बोलवलं डॉक्टरांना. ज्यावेळेस डॉक्टर आले त्यावेळेस त्यांनी फक्त ऑक्सिजन मास्क तिच्या नाकावर ठेवला, त्यात ऑक्सिजन नव्हता. म्हणजे व्हेंटिलेटर नव्हतं त्यांच्याकडं, पण त्यांनी तो मास्क तिच्या नाकावर ठेवला, म्हणजे असं तोंडावर. तर तिनं तो काढला, 3दा काढला तिनं तो, कारण तिला ऑक्सिजनची गरज होती आणि त्यात काय त्यातून ऑक्सिजन मिळत नव्हता, कारण नव्हताच ऑक्सिजन, फक्त मास्क ठेवलं होतं चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर त्यांनी तिचा बीपी चेक केला, तर बीपी लो दाखवत होतं. तर त्यांनी हातातून
5 ते 6 इंजेक्शन तिच्या दुसऱ्या हातातून सोडले. म्हणजे त्यावेळी 10 मिनिटात 5 ते 6 इंजेक्शन तिला हो, दिले. हो. 7 वर्षाच्या मुलीला, किती 12 वर्षाच्या मुलीला हो 5 ते 6 इंजेक्शन फक्त 10 मिनिटाच्या काळात हो दिले. हो मग तुम्ही फास्ट सोडले त्यांनी हातामधून. मग त्याच्यामुळे तिला त्रास वाढला म्हणायचं तिचा त्या हो इंजेक्शन. त्यानंतर ती म्हणजे एकदम जास्तच गार पडत गेली आणि डोळेही झाकून घेतले. त्यानंतर म्हणजे तिची हालचालच नाही झाली. मग हे जेव्हा घडलं तुम्ही डॉक्टरला विचारलं की तुम्ही एवढ्या पटापट इंजेक्शन दिले, तिला त्याची रिॲक्शन झाली, डॉक्टरांचं काय मत आलं? नाही त्यावेळेस आम्ही घाबरून गेलो होतो. आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही म्हणजे आम्ही मध्ये बोललो नाही. आम्हाला काय वाटलं तर डॉक्टर त्यांचं काम करतायत, आपण मध्ये लुडबुड करायला नको, परत काही चुकलं तर म्हणतील तुम्हीच मध्ये टाइम वेस्ट केला, म्हणून आम्ही काही बोललो नाही. आम्ही फक्त पाहत होतो. आम्हाला वाटलं ते व्यवस्थित करणार मुलीला. मग त्याच्यामध्ये म्हणजे मुलीचा जीव गेला. मग तुम्ही त्याच्यानंतर डॉक्टरला जाब विचारला म्हणजे 2-3 दिवसानंतर? हो नाही, डॉक्टर तर 2-3 दिवसांनी जॉब विचारलाच नाही. डॉक्टर आमच्याशी म्हणजे कशातच आमच्या सहभागी नाही. नाही म्हणजे ज्यावेळेस ती पूर्ण थंड झाली, म्हणजे गेल्यासारखीच झाली, त्यावेळी त्यांनी पडदे लावून घेतले. त्यावेळेस आम्हाला तिला बघूही नाही दिलं आणि ॲम्ब्युलन्स बोलवली. तर ॲम्ब्युलन्समध्ये बीडला घेऊन जा बोलले. तर यांनी विचारलं बीडला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं, म्हणे ते नाही माहिती, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन जा कुठल्याही हॉस्पिटलला. ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही विचारलं हे नेमकं काय झालंय, कशाने झालंय, ते म्हणले माहीत नाही. मग यात झालं काय, पुढचं आम्हाला रेफरन्स द्या हॉस्पिटलचा. तो हॉस्पिटल माहीत नाही, तुमच्या हिशोबाने कुठे न्यायची घेऊन जा, मी नाही सांगू शकत आम्हाला. हो जीव गेल्यानंतर म्हणाले आम्हाला पुढचं हॉस्पिटलसुद्धा रेफरन्स केलेला नाही. आणि मी माझं स्वतः मुलगी उचलून मी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. त्यांच्या ॲम्ब्युलन्स मी माझ्या फोनवर मी बोलून घेतली. ॲम्ब्युलन्ससुद्धा नाही. व्हेंटिलेटर मी दुसऱ्या हॉस्पिटलमधून बोलून घेतलं माझ्या म्हणजे याच्यातल्या पसंमध्ये डॉक्टरशी, वरच्यावर ज्ञानसुद्धा हॉस्पिटलचे डॉक्टर ढाकणे, त्यांचं व्हेंटिलेटर बोलून घेतलं आहे, ॲम्ब्युलन्स बोलून घेतली. सुरुवातीला यांच्या ज्या फोनवरती ॲम्ब्युलन्ससुद्धा आली नाही. मी माझी ज्यावेळेस ओळख सांगितली, माझी प्रतिष्ठित असल्यामुळं ॲम्ब्युलन्स मला आली. आणि ज्यावेळेस मी विचारलं त्यांना पुन्हा हे काय झालं आहे, तर स्वतः माझी मुलगी उचलून मी त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मी नेली. हा मग डॉक्टर हा ढाकणेजी हा स्वतः म्हणजे माझ्या पेशंटसोबत आला नाही. मी दुसऱ्या डॉक्टरचे 4 स्टाफ नेलं आणि दुसऱ्या डॉक्टर नेलेत. हे माझ्या म्हणजे याच्यात कशात सहभागी नाहीत, काहीच नाही आहेत. ते आमच्यासोबत आलेही नाही आणि त्यांनी आम्हाला हॉस्पिटल कुठल्या न्यायचं तेही सांगितलं नाही. आणि शिवाय तिला जो उपचार दिला होता त्याची फाईलही त्यांनी आमच्यासोबत दिली नाही. मी ज्यावेळेस फाईल मागली तर फाईलसुद्धा दिली नाही आहे, काहीच नाही आहे. मी माझा दावा आहे की स्पष्ट म्हणजे याच्या निष्काळजीपणामुळे, याच्या अपुऱ्या सुविधामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. आणि या गोष्टीला पूर्ण हा प्रशांत ढाकणे गुरुत्व हॉस्पिटल प्रशांत ढाकणे कारणीभूत आहे. म्हणजे आता ते मुलीच्या मृत्यूनंतर तिची ट्रीटमेंट जी केली ती फाईल नाही भेटली अजून? आम्हाला फाईलसुद्धा नाही, बिल नाहीत वगैरे, काहीच बिल दिलेलं नाहीत. अजून फाईल नाही भेटली तुम्हाला? अजून फाईल भेटले नाही. हा डॉक्टर प्रशांत ढाकणे स्पष्ट म्हणतोय की माझं काही होत नाही, यांना काय करायची करू द्या. स्पष्ट PM रिपोर्ट मॅनेज केलेला आहे पैसे देऊन वगैरे. सगळे पोलीस डिपार्टमेंट असतील, सिव्हिल सर्जन असतील, स्पष्ट यांनी पैसे देऊन मॅनेज केलेले आहेत. माझ्या मुलीला श्वास घ्यायचा त्रास होता आणि PM रिपोर्टमध्ये काय दिलं त्यांनी सगळं नॉर्मल दिलं की पोटात पाणी झालं आहे. हे स्पष्ट सगळे पैसे खाऊन तिकडे दाबादाबी केलेली आहे. स्पष्ट माझा दावा आहे. मला PM रिपोर्ट अद्याप भेटलेला नाही. पोलीस प्रशासन कुठली दखल घेतलेली नाही अजून. मी 1 महिना झाला उलटला आहे माझा, अजून कसलीही कारवाई झाली नाही, काहीच नाही आहे. पोलीस डिपार्टमेंटसुद्धा त्याच्या आडदडत आहे. सगळे टोटल याच्याकडं आता हा MBBS डॉक्टर आहे फक्त. MBBS डॉक्टर असून हे याच्यावर OPD पेपर टाकतो MD डॉक्टर आहे. ही कुठली प्रशासन सोय ही? पहिली तक्रार कोणाकडे केली याची? पहिली तक्रार पोलीस स्टेशनला केलेली, सिव्हिल सर्जनला दिलेली, मुख्यमंत्र्याला दिलेली आहे, आरोग्य चिकित्साला दिलेली, टोटल सगळ्यांना तक्रार दिली. 1 महिना झाला आहे. माझ्याच्या अजून कुठली दखल घेतली, मला काही अजून न्याय मिळालेला नाही. आणि मला याची पूर्णपणे मला चौकशी होईपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. मी नसता माझी फॅमिली, माझे लेकरं मी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे पुढं काय झाल्यास. नाही, आता तुम्ही जी पहिली तक्रार केली त्याच्यावर पोलिसांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? याच्यावर उत्तर काहीच नाही अजून. पोलीस म्हणते PM रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. रिपोर्ट आला नाही अजून? रिपोर्ट दिला नाही अजून. 1 महिना होऊन गेला तर रिपोर्ट दिलेला नाही अजून. मग ते तुम्ही जी तक्रार केली त्याच्यावर डॉक्टरचा जबाब तर घेतला असेल पोलिसांनी, त्यात काय सांगितलं डॉक्टरने? नाही, तो आम्हाला जबाब दाखवला नाही. ते काय घेतलाय काय नाही ते आम्हाला काहीच दाखवलं नाही त्यांनी. त्यांनी काय तपास केलाय काय नाही, आम्हाला फाईलसुद्धा दाखवली नाही, काहीच दिलं नाही. त्यांनी काय घेतलं आणि काय तपास केलाय काहीच माहीत नाही आम्हाला. आता तुमचं म्हणजे तुमची मुलगी गेली, आता ह्या सगळ्यांची काय परत येणार नाही, पण ह्या सगळ्या प्रकरणात डॉक्टरवर कारवाईची मागणी असेल, हे असेल, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? नाही, कारवाई झालीच पाहिजे. मला न्याय मिळालाच पाहिजे. नसता मी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे प्रशासन दखल आहे. झालंय हो, ते इतर कुणासोबत होऊ नये. हे आत्तापर्यंत याच्या आधी कितीतरी घटना घडलेल्या, खरमटे, गटागट, त्याच्यानंतर मोरे, विघ्ने, तांबे,
कातकडे आत्तापर्यंत कितीतरी घटना घडल्याने यांनी गोरगरिबाला दमदाटी करून हुकुमशाही आणि दादागिरीने यांनी सगळे प्रकरण दाबिलेले आहेत. गोरगरीब लोक पुढे येत नाही येतं. आतापर्यंत 15 ते 20 घटना घडलेल्या आहेत. एकच दवाखान्यातल्या हो, आता झालं एक 10-12 दिवसापूर्वी केदार पेशंट त्या मुलाचीच परिस्थिती झालेली. त्यांच्याकडं नाही, याच्याकडे सुविधा कुठल्याच नाही. याला म्हणजे प्रशासन याला रजिस्ट्रेशन दिलं कोणत्या हिशोबाने? याच्या ॲम्ब्युलन्स नाही, याच्या व्हेंटिलेटर नाही, याच्याकडं ऑक्सिजन नाही, काय नाही, याला कळत नाही, निदान होत नाही. याला प्रशासन करतंय काय? हां, याची चौकशी होईपर्यंत मी शांत बसणार नाही. मला कारवाई झालीच पाहिजे. मी तोपर्यंत शांत बसणार नाही, तर मी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही आहे. मला आतापर्यंत कुठलाही न्याय भेटला नाही, काहीच नाही आहे. टोटल प्रशासन काय करतंय, पाठीशी घालतं यांना. तर संजय बारगजे हे गेल्या महिनाभरापासून त्यांचं दुःख एका बाजूला आहे आणि त्यांच्या मुलीसाठीची आपली लढाई बाजूला आहे, की माझ्या मुलीसोबत जे झालं ते किमान दुसऱ्या लेकरांसोबत होऊ नये म्हणून ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत सगळ्या यंत्रणांना पत्र लिहिली आहेत, मात्र हे पत्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत, बंद फाईलमध्ये आहेत, त्याच्यावर कोणीही कारवाई केलेली नाही आहे. त्यांनी आता बेमुदत आंदोलनाचा उद्यापासून हे केलं आहे, इशारा दिला आहे की जर मला न्याय मिळाला नाही, डॉक्टरवर कारवाई झाली नाही तर मी बेमुदत उपोषण करणार आहे. तर या बारगजे दाम्पत्याला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे प्रशासनाकडून आणि इथल्या यंत्रणेकडून. या घटनांवरती तुमचंही मत जरूर लिहा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.